बघा, सर्वप्रथम या वचनामध्ये, या प्रभू भोजनामध्ये जात असताना सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन आपण नेहमी आत्मसात केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आज त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापासाठी गेलेला आहे. फक्त हेच कारण नाही तर त्यानं त्याचं रक्त, त्याचं बहुमूल, त्याचं शरीर आज आपल्यासाठी तोडलं, मोडलं त्या ठिकाणी. आणि ही आपण कुठेतरी बाब आपल्या मनामध्ये ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण देवानं जगावरती एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र आज तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. आपण या वचनामध्ये जात असताना सर्वप्रथम एक वचन बघूयात आपण. स्तोत्रसंहिता 41, 5, 6 आणि 7. स्तोत्रसंहिता 41, 5, 6 आणि 7. माझे वैरी माझ्या विरुद्ध अबोध बोलून म्हणतात की हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल. त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारात आला तर तो वरपांगी बोलतो. तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो आणि बाहेर जाऊन त्या सांगतो. माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्या विरुद्ध कुजबूज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात. आमेन. सुंदर वचन आलेलं आहे. बघा, आपण आपण आपला स्वतःचा विचार करूया की आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल काही चांगल्या गोष्टी बोलतोय, काही वाईट गोष्टी बोलतोय, पण परमेश्वराच्या दृष्टीने त्या पापमय आहेत आणि त्या चुकीच्या आहेत. त्या किती पापमय आहेत आणि काय आहे ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याकडून होत असतं एखाद्या व्यक्तीकडून जर एखादं काम नाही झालं तर आपण लगेच त्याला नावं ठेवण्याचे प्रकार, त्यानं काय कामच केलं नाही, जरी केलं तरी देखील त्याला नावं ठेवणं हे आपल्याकडून होत असतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आज या वचनातून सांगितलं की ते किती पापमय आहे, त्या किती गोष्टी पापमय आणि त्या पापात तुम्ही रोज नेहमी जात असता. असं नाही की कुणाकडूनच काही पाप होत नाही, कुणाकडूनच कुठल्या व्यक्तीबद्दल आपण बोलू शकत नाही. आज प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील आपण बघितलं खोटी साक्ष देणारी लोक आहेत आणि त्याने एवढं जरी केलं तुमच्या जीवनामध्ये तरी देखील त्याच्याविषयी बोलणं असेल किंवा अनेक गोष्टी असतील ह्या तुम्ही करत असताय तुमच्या या रिअल लाईफमध्ये देखील. आणि ही जगिक लोक नाही तर आपल्यातलीच प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणारी, मानणारी लोक देखील त्याच्याविषयी खोटी साक्ष देतात. आज पहिलं वचन काय सांगत आहे बघा, ते 5 नंबरचं. माझे वैरी माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात की हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल. आज आपण शेजाऱ्याविरुद्ध देवाचं वचन सांगत आहे की जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करताय तसं तुम्ही काय करा शेजाऱ्यांच्यावरती देखील. तर आपण करत नाही. आपण त्या शेजाऱ्यांच्या विषयी पहिल्या वचनात सांगितलंय की माझे वैरी माझ्या विरुद्ध अभद्र बोलून म्हणतात हा केव्हा मरेल आणि ह्याचं नावगाव केव्हा नाहीसं होईल. आज आपण इतरांच्या बद्दल हेच म्हणत असतो. जरा जरी त्यानं त्रास आपल्याला दिला की लगेच अभद्र शब्द आपण त्याला म्हणत असतो की कधी मरते काय माहिती, काय झाले त्याला, मरणात झाले किंवा अशा गोष्टी आपण म्हणत असतो. कुशब्द आपल्या तोंडातून काढत असतो. पण देवाच्या दृष्टीने त्या कशा आहेत, पापमय आहे. आणि जर हे तुम्ही करत असाल तर त्याच्या या मेजामध्ये तुम्ही सामील होऊ शकत नाही. नंतरचं नेक्स्ट वचन आपल्याला काय सांगते बघा, त्याच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो. आता वरपांगी या शब्दाचं मिनिंग काय आहे? वरपांगी म्हणजे वरवरचं बोलणं असेल. वरवरचं जे काय आपण बोलत असतो त्याविषयी त्यानं सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली, तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो. आज एखाद्याविषयी उगाचच त्याच्याविषयी आपल्याला काय माहिती नसतं किंवा त्याच्याविषयी काही आपल्याला जाणून पण घ्यायचं नसतं, पण उगाचच आपण एखाद्या व्यक्तीला वेटेज देण्याचं काम आपण करत असतो. तर परमेश्वराच्या दृष्टीनं ते देखील कसं आहे, पापमय आहे. वरवरचं बोलणं, वरपांगी म्हणजे काय, वरवरचं उगाचच त्याला वेटेज देणं. हा चांगलाच आहेस तू, चांगलाच आहेस तू, चांगलं करतोस आणि पाठीमागं त्याला नावं ठेवणं, या गोष्टी परमेश्वराच्या विरोधातल्या आहेत आणि त्या देखील पापमय आहे असं परमेश्वरानं सांगितलं. बोलतोय आपल्याकडून होतच असतं. कुणाला तर उगीचच वेटेज जायचं, त्याच्या तोंडावरती तेवढं चांगलं चांगलं म्हणायचं, तो दाराच्या बाहेर पडतोय नाही पडतोय तोपर्यंत त्याला नावं ठेवणे, हे प्रकार आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की ह्या मेजामध्ये जर तुम्ही सामील होत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या पापमय आहेत, माझ्या दृष्टीने पापमय आहेत असं परमेश्वर आपल्याला निक्षून सांगत आहे. कुकल्पना आपण साठवत असतो. आज देखील खूप साऱ्या आपल्याच रिलेटिव्समधल्या, आपल्याच घरातल्या लोकांच्या विषयी आपल्या मनामध्ये काय असतात, कुकल्पना असतात, भरपूर असतात. असं नाही की वाईटच होऊ दे, वाईटच होऊ दे, किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुकल्पना आहेत असं परमेश्वर सांगत आहे. त्याचबरोबर बघा 7 नंबरचं वचन काय सांगत आहे, माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्या विरुद्ध कुजबूज करतात आणि माझ्या अहिताची मसलती योजतात. अहित या शब्दाचं मिनिंग काय आहे बघा, हानी,
दुखापत. आज आपण कुणी जरी जरा जरी म्हटलं की जरा जरी त्रास दिला की आपण त्याला कधी दुखापत होईल, त्याचा नाश कधी होईल किंवा त्याचं बरं वाईट कधी होईल हा विचार आपण आपल्या मनामध्ये घेत असतो. पण हे जे कुकल्पना असतील किंवा वाईट गोष्टी जर तुमच्या मनामध्ये इतरांच्या बद्दल असतील, आत्ता देखील असतील, ह्या क्षणाला देखील असतील, तर त्या परमेश्वराच्या विरोधातल्या आहेत आणि त्या पापमय आहेत. आणि ह्या मेजामध्ये जर त्या गोष्टी घेऊन तुम्ही मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या हार्टमध्ये जर त्या गोष्टी तुम्ही जर साठवत असाल तर परमेश्वर म्हणत आहे की ह्या मेजामध्ये तुम्ही सामील होऊ शकत नाही. आज देवबापाने आपली ही वचनं दिलेली आहेत. आज कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये काही राग असतील, काही त्याच्याबद्दलच्या कुकल्पना असतील, त्याचं बरं होऊ दे, वाईट होऊ दे, ह्या काही गोष्टी असतील तर त्या आत्ताच या क्षणाला देवासमोर कबूल करा, त्या सगळ्या मांडा त्याच्यासमोर आणि सांगा की परमेश्वरा पश्चातापूर्वक अंतकरण त्याच्याजवळ घेऊन या आणि परमेश्वराला म्हणा की त्या व्यक्तीला तू काय कर, आशीर्वादित कर. आज परमेश्वर आपल्याला सगळ्याला सांगत आहे की तुम्ही कोणालाही नावं ठेवत बसू नका. तुमचे दोष म्हणजे कुणाचे दोष तुम्ही काढू नका, तर तुमचे दोषही निघणार नाहीत. हे परमेश्वराचं वचन आज आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटत आहे मला. तर आज कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये काही कुकल्पना असतील, काही वैर असेल, काही दोष असेल किंवा काही गोष्टी असतील की त्याचं बरं होऊ दे, वाईट होऊ दे, त्याचा नाश होऊ दे, जर अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील तर त्या आत्ताच काढून टाका आणि ह्या मेजामध्ये मगच तुम्ही सामील व्हा. आज परमेश्वराने सांगितलेले, देवबापांनी वचन सांगितलेले की तुम्हा आणि माझ्यासाठी ही आशीर्वादाची असो आणि देवबाप करून ही सगळी वचनं आशीर्वादाची करू. पण नेत्र बंद करूयात आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये जाऊयात. धन्यवाद देते स्वर्गातल्या प्रेमळ बापा, तू आधी तू अंत, सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझा यहोवा राजा. होय प्रभू परमेश्वर पित्या, दयेने आणि कृपेने आज तू आम्हाला सांगितलंस की कुणाबद्दल ही कुकल्पना आमच्या मनामध्ये असेल, काही वैर असतील, काही दुश्मनी असेल किंवा काही वाईट विचार असतील, तर येशू ख्रिस्ताच्या गोड नावात, प्रिय नावात आज पश्चातापपूर्वक प्रभू हर्टली आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येत आहे. येऊ दे तुझं सामर्थ्य आणि येऊ दे तुझा पवित्र असा अग्निअभिषेक. तुझ्या रक्तानं प्रभू परमेश्वर पिते आम्हाला प्रथम शुद्ध कर, पवित्र कर आणि मगच या मेझामध्ये तुझं शरीर, तुझं रक्त खात पित असताना आम्हाला त्या ठिकाणी पवित्र पवित्र कर, जसा तू पवित्र आहेस. येशूच्या नावात तू करतोस म्हणून आभार आणि धन्यवाद देते. सर्व आदर, सर्व महिमा आणि सर्व गौरव ही प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन. आमेन.